सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलंय की नाराज नाहीये, 4-5 दिवसांमध्ये विषय संपेल असं त्यांनी स्पष्ट केलं. पण यापूर्वीची परिस्थिती काय होती ते पाहूयात. राजकारणात सध्या बऱ्याच गोष्टी घडतायत, बऱ्याच भेटीगाठी सुरू झाल्यात. त्यातच ज्यांची भेट घेतली जाते त्या शरद पवारांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय हे कोणाला सांगता येत नाही. कारण की ते काय विचार करतील आणि नंतर काय निर्णय घेतील हे कोणीही सांगू शकत नाही. पूर्वी तर असं म्हटलं जायचं की शरद पवारांशिवाय राज्याचं राजकारण पुढे जाऊच शकत नाही. सध्याची परिस्थिती जरी थोडी बदलली असली तरी शरद पवारांच्या शब्दापुढे कुणीच जात नाही. अजित पवार सुद्धा जेव्हा राष्ट्रवादीत सोडून गेले होते तेव्हा सुद्धा ते शरद पवारांचं ऐकायचं असं बोललं जायचं. सुनेत्र पवार देखील पवारांच्या शब्दापुढे जात नाहीत. कालपर्यंत राष्ट्रवादीत बऱ्याच हालचाली सुरू होत्या. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पूर्णपणे साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की पदाधिकाऱ्यांच्या लिस्टमध्ये प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंची फक्त नावं देण्यात आली होती. म्हणजे पार्थ पवार हे राष्ट्रीय महासचिव आणि जय पवार यांचा राष्ट्रीय सचिव म्हणून उल्लेख करण्यात आला होता. आर्थिक निर्णय पवार कुटुंबाकडेच आहे. पक्षाची जी हुकूमत आहे ती देखील पवार कुटुंबाकडेच आहे. जे पदाधिकारी होते सुनील तटकरे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे होते, त्यांच्या दोघांच्याही पदाचा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे याचा थेट अर्थ असा होतो की तटकरे आणि पटेल यांना दोघांना देखील पक्षातून डावलण्याचा प्रयत्न होते, अशी चर्चा सुरू होत्या. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. म्हणजे आधी जेव्हा हेच अजितदादांसोबत पवारांचा पक्ष सोडून गेले होते, ज्यांनी शरद पवारांवरती वाटेल ते भाष्य केलं होतं, ते बघता या दोघांच्या विरोधात शरद पवारांच्या मनात नक्कीच राग असणार. मग ही भेट कशासाठी हा प्रश्न इथे उपस्थित होतो. दिल्लीत राष्ट्रवादीचा जो पक्ष कार्यालय आहे त्यामध्ये म्हणजेच असं आहे की पक्षाच्या कार्यालयामध्ये दालनं असतात. म्हणजे इथे कार्यकारी अध्यक्ष बसणार, इथे महासचिव बसणार, इथे सचिव बसणार. ही दालनं त्यांच्यासाठीच असतात जे त्या पदावरती आहेत. आत्ताची बातमी अशी होती की दिल्लीमधलं पक्षाचं जे कार्यालय आहे त्यात फक्त ज्यांच्याकडे पदं आहेत तेच या कार्यालयात बसू शकतात. याला 3 कारणं आहेत. एक म्हणजे एक ऑडिओ क्लिप जी सुनेत्र पवारांना ऐकवण्यात आली आणि पार्थ पवारांनाही ऐकवण्यात आली. त्यामुळे हे दोघंही या मंडळींवरती संतापली. सुनील तटकरे यांनी अजितदादांबद्दल अगदी वाईट वक्तव्य केली. हीच ऑडिओ क्लिप अजितदादांना हे आधी ऐकवण्यात आली होती. त्यावेळी दादांच्या तेव्हा लक्षात आलं होतं आणि आता सुनेत्र पवारांनीही हा निर्णय घेतलाय की अशी माणसं आपल्याला या पक्षात नकोय. दुसरं कारण म्हणजे पक्षाचा जो निधी आहे, पक्षात आता काहीच पैसे उरलेला आहे. मग बाकीचा पैसा गेला कुठे? सुनील तटकरेंनी मधल्या काळामध्ये प्रचारासाठी भरमसाठ पैसा वापरला होता. म्हणजे एक लिमिट दिलेली असते, त्या लिमिटच्या बाहेर जाऊन हा पैसा खर्च करण्यात आला होता. आणि तिसरं कारण म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाला तटकरे पटेल यांनी अजितदादांच्या निधनानंतर जे पत्र लिहिलं होतं ते. त्यामध्ये असं होतं की अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये पक्षाचा सर्व कारभार, सर्व निर्णय हे कार्यकारी अध्यक्ष घेतील. म्हणजे प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष होते म्हणून सगळे निर्णय तेच घेतील अशी स्थिती होती. त्यामुळे सुनेत्र पवारांनी देखील एक पत्र लिहिलं की हे पत्र ग्राह्य धरू नये. जे नवीन पत्र अध्यक्ष म्हणून माझ्याकडे पाठवण्यात येते हेच पत्र ग्राह्य धरा, असं सुनेत्र पवारांनी पत्रात लिहिलं होतं. पण आता नवीन आलेल्या बातमीनुसार पटेल तटकरेंना पुन्हा त्याच जागेवरती स्थान मिळेल का हे पाहावं लागेल. पवारांच्या भेटीनंतर हे घडलं असावं असं जाणकारांचं म्हणणं आहे. बाकी तुम्हाला यावरती काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.